नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण युनिट 16 मधलं म्हणजे जे काही MIS आहे त्याच्यामधला सेकंड पार्ट कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील किंवा पहिल्यांदाच लेक्चर बघत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह वाटत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा काही कामाचे वाटत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर म्हणजे एक्झाम एकदम जवळ आलेली आहे, तर जेवढे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला म्हणजे आता बघा मी जवळपास हे किती 16वे युनिट, त्याच्या अगोदर 15 युनिटचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत किंवा इतर जवळपास सगळा सिलेबस सुद्धा माझ्या प्लेलिस्टमध्ये बघून थेअरी लेक्चरचा सगळा सिलेबस बघू शकता. म्हणजे आता कारण की दिवस कमी राहिले तर त्याचा फायदा घ्या आणि कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 41 रिकामी जागा दिली. is a system where user can directly access and use the MIS through the network, usually getting immediate result or quick result. जर immediate आणि क्विक रिझल्ट जर हे कीवर्ड आहे तिथं जर असतील तर त्याला आपण ऑनलाईन एन्व्हायरमेंट म्हणतो. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 42 एक्झाम्पल ऑफ ऑनलाईन एन्व्हायरमेंट. ATM असू द्या, ऑनलाईन शॉपिंग असू द्या, ऑनलाईन तिकीट बुकिंग असू द्या किंवा कॉलेज पोर्टल असू द्या, तर हे सगळे याचे उदाहरणं आहेत. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. म्हणजे ABCD इथं चुकून माझं 1ला A कन्सिडर करा, ऑनलाईन शॉपिंगला B कन्सिडर करा, ऑनलाईन तिकीटला C कन्सिडर करा आणि कॉलेज पोर्टलला D कन्सिडर करा. म्हणजे हे आपले ऑप्शन ते चुकून 1, 2, 3, 4 असं आहे, तर त्याला ABCD वाचायचं आहे. पण म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे चारही एक्झाम्पल बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 43 बघा आता. रिकामी जागा दिली. इज अन MIS where data and processing are spread or distributed across the different computers or location connected through the network and appear to the user as a single system. तर त्याला काय म्हणत असतो आपण, डिस्ट्रीब्युटेड. नावाचं सगळं आहे ना, स्प्रेड किंवा डिस्ट्रीब्युट जर नेटवर्क असेल तर त्याला अक्रॉस द डिफरंट कम्प्युटर्स किंवा लोकेशन असेल तर त्याला आपण डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क म्हणतो. म्हणजे नावानं कळून जाते असं काही नाही. इमेजिएट किंवा क्विक रिझल्ट तिथं कीवर्ड असला की ऑनलाईन म्हणायचं. डिस्ट्रीब्युटेड किंवा स्प्रेड अक्रॉस म्हटलं की डिस्ट्रीब्युटेड म्हणायचं. त्यात काही फारसं डोक्याचा भाग नाही किंवा फार बाबा किचकट आहे अशातलाही भाग नाही. क्वेश्चन नंबर 44 युनिव्हर्सिटी MIS इज अ कोणतं ऑनलाईन नाही, ते कॉलेज पोर्टल जर म्हणलं तर ऑनलाईन कारण की ते क्विक रिझल्ट. परंतु युनिव्हर्सिटी पोर्टल जर म्हणलं किंवा युनिव्हर्सिटी MIS म्हणलं तर ते डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंट असते. ऑप्शन नंबर 44चं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. थोडं क्लिअर करतो. हां, पुढचा क्वेश्चन 45. आता बघा 45 मध्ये काय विचारलं आपल्याला, फुल फॉर्म ऑफ ERP. आता हा ERP जो टॉपिक आहे तर म्हणजे प्रत्येक एक्झाम मध्ये त्याच्यावर एखादा तरी ऑब्जेक्टिव्ह असतो, त्यामुळे ERP झालं, गव्हर्नन्स झालं, हे फार महत्वाचे आहे या युनिट मधले टॉपिक. आता फुल फॉर्म ऑफ द ERP काय आहे, तर फुल फॉर्म रिसोर्स प्लॅनिंग दिलं. आणि आता बघा काय सांगितलं आपल्याला, एंट्री आहे का नाही, एंटर आहे का नाही, एंटरप्रेनरशिप आहे का नाही, तर काय एंटरप्राइज आहे. आता बघा बऱ्याचदा काय होते की एक्झाम मध्ये असे फसवाफसवीचे शब्द असतात आणि विद्यार्थी फसून जातो. एंटरप्राइज आहे का एंटरप्रेनरशिप आहे, तर त्यामुळे हे थोडंसं असं सिरियसली अप्रोचनं त्याकडे बघणं गरजेचं ठरतं. म्हणजे तिथं एंटरप्राइज आहे, एंटरप्रेनरशिप नाही. नाहीतर ऑप्शनमध्ये एंटरप्रेनरशिप पण दिसते, दिसायला खूप छोटा प्रश्न किंवा साधा दिसते, पण तिथं चुका करते. म्हणजे साधा साधा प्रश्न सुद्धा टॅकल व्यवस्थित होत नाही कधी, कारण की आपण ते बरोबर सिरियस अप्रोचनं बघितलेलं नसते त्याच्याकडं. तर त्याच्यामुळे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 46. द acronym ERP was coined and introduced in 1990 बाय द टेक्नॉलॉजी रिसर्च फर्म. कोणती होती ते? ऑप्शन नंबर बघा, हे गार्डनर नाही, गार्डियन सुद्धा नाही, ग्रँडियन सुद्धा नाही, गार्डियन सुद्धा नाही, मग ते गार्टनर आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 47 बघा, ERPs. बघा आता काय सांगितलं की पहिलं ऑप्शन दिला सॉफ्टवेअर, दुसरं दिलं हार्डवेअर आणि तिसरं दिलं 1 and 2 म्हणजे हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. आता फक्त ERP काय असते, सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 48 बघा, ERP इज अ सॉफ्टवेअर. आता बघा हाच क्वेश्चन जे ITI प्रिन्सिपलची एक्झाम झाली 18 फेब्रुवारी 2026 ला, त्यामध्ये हा क्वेश्चन आलेला होता. ERP इज अ सॉफ्टवेअर. बघा आता कोणतं सॉफ्टवेअर आहे, टू, त्याचं उत्तर आहे करेक्ट, टू इंटिग्रेट ऑल द बिझनेस प्रोसेस इन टू सिंगल सिस्टीम. तर त्याला ERP असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या जे काय इंटिग्रेट ऑल द बिझनेस प्रोसेस इंटू एका सिंगल सिस्टीमवर इंटिग्रेट करायची आहे, तर त्याला ERP असं म्हणायचं असते. आता बघा क्वेश्चन नंबर 49 मध्ये काय सांगितलं आपल्याला, पिलर्स ऑफ द ERP.
जवळपास 7 पिलर्स असतात त्याचे महत्त्वाचे. स्केलेबिलिटी, बेटर रिपोर्टिंग अँड एनालिसिस, रिअल टाईम इन्फॉर्मेशन, इंटिग्रेशन ऑफ द बिझनेस प्रोसेस, ऑटोमेशन ऑफ द बिझनेस प्रोसेस, सेंट्रलाइज्ड डेटाबेस, सिक्युरिटी अँड ॲक्सेस कंट्रोल, हे सगळे आहेत त्याचे. म्हणजे त्याच्यामुळे किती ऑप्शन नंबर त्याचं किती असणार आहे? 4. हे सगळे 7 पिलर्स आहेत ERPचे. म्हणजे एकदा नजरी खालून गेले तरी ऑप्शन आपल्याला कळून जाते, असं काही त्यात अवघड नाही. क्वेश्चन नंबर आता बघा आपण किती झाले अगोदरच्या स्लाइडमध्ये आपले. हा, एक मिनिट. अगोदरच्या स्लाइडमध्ये किती झाल्या? 49 पर्यंत. आता हे 50. आता का 50 मध्ये काय सांगितलं आपल्याला? क्वेश्चन नंबर 50. हाऊ मेनी स्ट्रॅटेजीज मोस्ट कॉमनली यूज इन ERP? 4 असतात ते, म्हणून ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. बघा क्वेश्चन नंबर 51. कॉमन स्ट्रॅटेजी यूज ड्युरिंग द ERP इम्प्लिमेंटेशन आर बिग बँग असते, फेज रोल आउट असते आणि पॅरलल अडॉप्शन, मिक्स किंवा हायब्रिड, हे चारही असतात. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 52 बघा की ऑल्सो कॉल्ड अ सिंगल स्टेप मेथड, त्याला बिग बँग म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. किती झाले? 52 झाले ना. क्वेश्चन नंबर 53 घ्या आता. त्याच्यामध्ये आता बघा, द एंटायर सिस्टीम म्हणजेच कोणती ERP सिस्टीम इज इम्प्लिमेंट ॲट वन्स, मीन्स एव्हरीथिंग ॲट वन्स ऑर द सिंगल स्टेप कॉल्ड ॲज, त्याला बिग बँग म्हणतात. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 54 बघा. 54 मध्ये काय सांगितलं? ERP इज अ इम्प्लिमेंटिंग स्टेप बाय स्टेप अक्रॉस द डिफरंट डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल, डिप्लॉइंग फर्स्ट इन HR डिपार्टमेंट, देन फायनान्स डिपार्टमेंट अँड सो ऑन. म्हणजे काय करायचं? ERP पहिले एका डिपार्टमेंटले ट्रायल अँड एरर बघायचं. समजा HR डिपार्टमेंटले बघितलं, तिथं जर बऱ्यापैकी वाटलं तर मग मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊ द्या. मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये बऱ्यापैकी त्याचा परफॉर्मन्स असलं की नंतर मेंटेनन्समध्ये जाऊ द्या. नंतर क्वालिटी. तर त्याला आपण असं म्हणजे त्याला कोणतं म्हणत असतो आपण? 54 जर बघितलं त्याला फेज रोल आउट म्हणतो. म्हणजे एक फेज, म्हणजे प्रत्येक त्याला डिपार्टमेंटला इथं जर फेज कन्सिडर केलं तर तसं म्हणजे चेंज होत राहणार. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर त्याचा 2 हे करेक्ट असणार आहे. किती? 54 क्वेश्चन झाली इथं. 55वा नंबर आता बघा. The old and new system operates together for a certain period of time. After confirming that new ERP works correctly, then the old system is stopped called as. त्याला काय म्हणत असतं आपण? तर पॅरलल अडॉप्शन. म्हणजे 55चं किती? 1 नंबरचं उत्तर असणार आहे पॅरलल अडॉप्शन. क्वेश्चन नंबर 56. द कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजीज कॉल्ड ॲज. 2 नाही किंवा त्याला काय मिक्स किंवा हायब्रिड म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यात कुठेही गोंधळ होण्याचं कारण नाही. आपल्याला हायब्रिड कळतं की 2 आणि जास्त गोष्टीचं मिक्स असतं तर त्याला हायब्रिड म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 57. चूज द करेक्ट. बिग बँगमध्ये जास्त रिस्क असते कारण की एकाच वेळेस ते पूर्ण ERP इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. फेज रोलआउटमध्ये लो रिस्क असते. पॅरलल अडॉप्शनमध्ये व्हेरी लो रिस्क. हायब्रिडमध्ये मॉडरेट रिस्क. हे सगळे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 58. फेज रोलआउट मोस्ट प्रिफर्ड बिकॉज ऑफ रिड्यूस रिस्क, allows the gradual implementation आणि मिनिमाइज डिस्रप्शन. म्हणजेच काय? इंटरप्शन किंवा डिस्टर्बन्स. त्याच्यामुळे हे तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन म्हणजे फेज रोल आउट सगळ्यात जास्त यूज केल्या जाते याच्यामध्ये. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. म्हणजे सगळे ट्रू आहेत ते. क्वेश्चन नंबर 59. टाइप्स ऑफ ERP डिप्लॉयमेंट मॉडेल कोणकोणते असते? ऑन प्रिमाइस, क्लाउड, हायब्रिड, ओपन सोर्स आणि इंडस्ट्री स्पेसिफिक. हे सगळे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. 60 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 60 मध्ये काय सांगितलं आपल्याला? क्वेश्चन नंबर 60. रिकामी जागा दिली, ब्लँक स्पेस दिली. इज द ओव्हरऑल डिझाइन ऑफ द सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी यूज टू कंडक्ट द बिझनेस ओव्हर द इंटरनेट. त्याला काय म्हणायचं असते? बिझनेस आर्किटेक्चर. हे काही असं काही MPK असलं काही नसते. त्यामुळे हे याचा काही दूरदूर संबंध नाही तिन्ही याचा. क्वेश्चन नंबर 61. आता बघा केस एक कंपोनंट ऑफ द बिझनेस आर्किटेक्चर. ऍप्लिकेशन लेअर असते, सिक्युरिटी अँड पेमेंट सिस्टीम, नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर लेअर असते, फ्रंट एंड लेअर, बॅक एंड लेअर सगळे असतात. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 62 बघा. काय सांगितलं की बिझनेस आर्किटेक्चर मॉडेल 2 टायर्स असते, 3 टायर्स असते, N टायर किंवा मल्टी टायर असते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. इन गव्हर्नन्स, स्टँड फॉर. आता बघा जसं मी सांगितलं की ERP, गव्हर्नन्स या टॉपिकमध्ये फार महत्वाचे कन्सेप्ट आहे. त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे फार चान्सेस असतात. तर गव्हर्नन्स, स्टँड फॉर. आता बघा गव्हर्नन्स आता किती छोटा वाटते प्रश्न, पण बऱ्याचदा काय होते की जे छोटे छोटे प्रश्न येतात परंतु ते टॅकल होत नाहीत. आपण सिरियसली न बघल्यामुळे कधी कधी, किंवा आपण बाबा
अरे त्याच्यात काय असते, किंवा थोडंसं केअरलेस अप्रोचनं बघतो आपण. तर त्याच्यामुळे छोटा जरी प्रश्न दिसला की त्याला सिरियस अप्रोचनं बघणं गरजेचं असतं. तर ई गव्हर्नन्स, ई स्टँड फॉर, त्याला काय इलेक्ट्रिकल म्हणतात का? नाही, इलेक्ट्रॉनिक्स गव्हर्नमेंट आहे ते, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 63चा ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता, 63 झाले. 64, 64 मधलं बघा, रिकामी जागा दिली आपल्याला. रिकामी जागा दिली आणि इन इंडिया रेफर टू द यूज ऑफ ICT बाय द गव्हर्नमेंट टू डिलिव्हर द सर्व्हिसेस, शेअर इन्फॉर्मेशन अँड इन्शुर द ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला काय म्हणतात? ई गव्हर्नन्स म्हणतात. ऑप्शन नंबर किती 2 आहे. मला वाटतं याच्यावर असाच क्वेश्चन जे 18 फेब्रुवारीची एक्झाम झाली 2026, त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 65, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ई गव्हर्नन्स, कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहे? बेटर सर्व्हिस डिलिव्हरी बरोबर, ट्रान्सपरन्सी बरोबर, अकाउंटेबिलिटी बरोबर आहे, सिटीजन पार्टिसिपेशन बरोबर आहे. आता बघा, असे जेव्हा क्वेश्चन येते तर फार हँडल करायला सोपे असते. जोपर्यंत पॉझिटिव्ह अप्रोच ऑप्शन दिलेले असतात ते सगळे करेक्ट करायचे. निगेटिव्ह आलं किंवा एकदमच फार म्हणजे चुकीचं वाटते, तेव्हाच त्याला रॉंग करायचं, अदरवाईज रॉंग करायचं नसते. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 66, पिलर्स ऑफ द ई गव्हर्नन्स, कोणकोणते पिलर्स असतात? PPTR मी असं लक्षात ठेवत असतो. हे चारही नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. PPTR महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. म्हणजे 4 पिलर्स असतात ई गव्हर्नन्सचे. पहिलं असते पीपल, प्रोसेस, टेक्नॉलॉजी आणि चौथं असते रिसोर्सेस. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ABCD बरोबर आहे. PPT नाही काय, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, त्याचा तसं लक्षात ठेवायचं. PPTR म्हणजे 4 पिलर असतात ई गव्हर्नन्सचे, तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 67, डिफरंट कनोटेशन ऑफ द ई गव्हर्नन्स. ई ऍडमिनिस्ट्रेशन असते, ई सर्व्हिसेस असते, ई गव्हर्नन्स असते आणि ई डेमोक्रेसी असते. ऑप्शन नंबर 4 सगळं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 68 बघा काय सांगितलं आपल्याला. ई गव्हर्नन्स इन इंडिया सेंट्रली कंट्रोल अँड कोऑर्डिनेटेड बाय METI, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ऑप्शन नंबर 1 हे फायनान्स, एज्युकेशन, MSDE नाही, तर METI डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ऑप्शन नंबर किती असणार आहे? 1 बरोबर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन 68 क्वेश्चन झाले इथं. 69, स्पेशलाइज ऑपरेशनल काय झालं, बॉडी झालं का? त्या स्पेशलाइज ऑपरेशनल, याला बॉडीज असं लक्षात घ्या. हे असं मी यस करतो इथं. वाचताना काय वाचायचं? स्पेशलाइज ऑपरेशनल बॉडीज रिस्पॉन्सिबल फॉर ई गव्हर्नन्स, कोणकोणत्या? NEGD आणि NIC, म्हणजे नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन आणि नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 70, NEGD इस्टॅब्लिश इन 2009 ला स्थापना झाली. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. एक बघा आता, क्वेश्चन नंबर 71, NIC इस्टॅब्लिश इन 77, म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर 77 ला स्थापना झालेली आहे. क्वेश्चन नंबर 72, ई गव्हर्नन्स इज द ऍप्लिकेशन ऑफ ICT इन गव्हर्नन्स टू ब्रिंग इन आर्ट गव्हर्नमेंट नाही, मार्ट गव्हर्नमेंट नाही, स्मार्ट गव्हर्नमेंट आहे ते, स्मार्ट गव्हर्नन्स आहे ते. डिमार्टचा तर दूर संबंध नाही, त्याच्यामुळे स्मार्ट गव्हर्नन्स असं आहे त्याचं. ऑप्शन नंबर 3. आता हे फुल फॉर्म ऑफ स्मार्ट, हे मला एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं वाटते. थोडासा याच्या काय फुल फॉर्म बघा काय. सिम्पल, रिकामी जागा दिली, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रान्सपॅरंट, आणि मधात काय मोर आहे का? नाही, मोरल आहे ते. मोरॅलिटी नाही, मेजरेबल सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 74, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन इंट्रोड्यूस इन ऍज पर द रिकमेंडेशन ऑफ सेकंड ARC. दुसरा प्रशासकीय सुधारणा आहे. पहिला कोणता होता? की 1966चा फर्स्ट ARC. आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं ना, 1966 ला फर्स्ट ARC, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 1966 ला पहिला, आणि त्याचे अध्यक्ष होते मोरारजी देसाई. दुसरा कधी आहे? सेकंड ARC 2005 ला, त्याचे अध्यक्ष होते वीरप्पा मोइला. तर म्हणजे नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन इंट्रोड्यूस इन कोणत्या साली इंट्रोड्यूस झाला? 2006. कारण की त्याच्या अगोदरच सेकंड ARC आलं होतं. सेकंड ARC म्हणजे काय? सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 2005, त्याचे अध्यक्ष वीरप्पा मोईली होते. बघा ते ARC फार महत्वाचं आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. तुम्ही जर हे बघितलं ना, 18 फेब्रुवारीचा एक्झाम, तर त्या ARC वर 2 क्वेश्चन आलेले आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनवर. तर जेव्हा आपण ARC टॉपिक बघू तर त्यावेळेस व्यवस्थित सांगणार मी सगळे ऑब्जेक्टिव्ह. तर म्हणजे ARC एक्झामच्या दृष्टिकोनातून एकदम इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सांगायचा मुद्दा म्हणजे किती 74 झाले क्वेश्चन. नंतर क्वेश्चन नंबर 75. 75 मध्ये काय सांगितलं आता बघा. ऑल द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस
available to the citizen of the India via electronics मीडिया इज द मेन पर्पज ऑफ, कशाचा मेन पर्पज होता, हे आपलं नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2007. क्वेश्चन नंबर 76, हाऊ मेनी टाइप्स ऑफ द इंटरॅक्शन इन ई गव्हर्नन्स, चार टाइपचे असतात इंटरॅक्शन, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 77, विच इज नॉट द टाइप ऑफ इंटरॅक्शन इन द ई गव्हर्नन्स, कोणता नाही म्हणते आपल्याला, आहे नाही विचारलं, तर कोणता नाही म्हटलं बघायचं एक्झाम मध्ये, काय आहे का विचारलं का नाही विचारलं. तर G2G असते का, तर हो. G2C असते का, गव्हर्नमेंट टू सिटीजन, तो सुद्धा असते. गव्हर्नमेंट टू पीपल नसते कधीच, गव्हर्नमेंट टू सिटीजन असते, गव्हर्नमेंट टू पीपल नसते, त्याच्यामुळे कोणतं येणार नाही, सी ऑप्शन येणार नाही. G2B असते का, हो, गव्हर्नमेंट टू बिझनेस असते. G2E गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय सुद्धा असते, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ही सी नंबरचं येणार नाही. गव्हर्नमेंट टू पीपल नसते, गव्हर्नमेंट टू सिटीजन आहे, त्याच्यामुळे बघायचंय परीक्षेमध्ये व्यवस्थित, ऑप्शन नंबर 3 म्हणजे गव्हर्नमेंट टू पीपल हे नसते. क्वेश्चन नंबर 78 बघा, द मिशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया फॉर द इलेक्ट्रॉनिक्स डिलिव्हरी ऑफ द ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस इज नोन ॲज, त्याला काय ई रीज म्हणतात का नाही, ई क्लाउड म्हणतात, ई बीज आहे ते, ई बीज किंवा काही वाचा, तसं आहे ते उत्तर नाही. ई बीज म्हणतात का नाही, ई क्लाउड म्हणतात का नाही, तर ई जागृती म्हणतात का नाही, तर त्याचं नाव आहे ई क्रांती, ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 79, ई क्रांती ऑल्सो नोन ॲज नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2.0 स्टार्टेड इन 2015 ला सुरू झाला. नॅशनल, आता बघा 1.0 किंवा पहिला कधीचा होता, 2006 ला, हे हे बघा इथं, हे असं राऊंड करतो मी, हा कधीचा होता, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006चा. ई क्रांतीलेच काय म्हटलेलं आहे, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2.0, ते कधीचा आहे, 2015चा, कारण की तो डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत चालू झाला होता. डिजिटल इंडिया कधी सुरू झालं की 1 जुलै 2015ला, या सगळ्या तारखा आपल्याला माहित पाहिजे. नंतर क्वेश्चन नंबर 80 बघा, जेम किंवा गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, हे नाव बरोबर लक्षात ठेवायचं बरं, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आहे, नुसतं मार्केट जर आलं ना, साधं आलं जर फुल फॉर्म ई GMचं, तर आपल्याला कन्फ्यूज होऊ शकते. GMचं फुल फॉर्म आलं तर काय लिहायचं, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट जर एक्झामिनरनं दिलं तर आपण फसू शकतो, तर लक्षात घेणं गरजेचं आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वर्ड आहे तो. इज ए म्हणजे मी फुल फॉर्मवर का भर देतो, तर जर तुम्ही जर ITI प्रिन्सिपल 18 फेब्रुवारीची एक्झाम झाली, त्याच्या 3-4 क्वेश्चन त्या फुल फॉर्मवर आले, त्यामुळे जे ज्या गोष्टी आपण वाचतो ते सिरियसली बघायचं, त्याचं नेमकं फुल फॉर्म काय आहे. तर GM म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस इज अ डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर, थोडंसं क्लिअर करतो म्हणजे दिसेल ते, is a digital platform for procurement of the goods and services by central government, state government, or central government, state department किंवा पब्लिक सेक्टर युनिट. स्टार्टेड इन कधी झालं होतं जेम पोर्टल, तर 2016चा आहे ते, ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. होप करतो बऱ्याच गोष्टी मी फास्ट सांगितल्या, काही जर महत्वाच्या वाटत असतील, कामाच्या वाटत असतील, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.